नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 30 जूनच्या एपिसोडच्या भागामध्ये जबरदस्त असा भाग येणार असून त्यामध्ये असे होणार आहे की आता सुमित्र आणि अवंतिका यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो। जानकीसुद्धा त्यांना म्हणलेली असते की तुम्ही किती दिवस असा लग्नाचा विचार करणार नाही। मात्र सुमित्र आणि अवंतिका यांनी ऋषिकेश आणि जानकी यांना लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी आणि लग्न आम्ही करत आहोत हे सांगण्यासाठीच बोलावून घेतलेले असते। परंतु ऐश्वर्याला मात्र याबद्दल समजते, म्हणून ऐश्वर्या लगेच नानांचे कान भरते। जेव्हा ऋषिकेश आणि जानकी सौमित्र आणि अवंतिकाला भेटून घरी येतात तर नाना त्यांच्यावर भयंकर चिडतात। तेव्हा नाना हे ऋषिकेश आणि जानकीला म्हणतात की या घरामध्ये सौमित्रचे नाव कुणी घ्यायचेच नाही, कारण त्याचा आणि आपला आता कोणताही संबंध राहिलेला नाही। तर ऋषिकेश म्हणतो की नाना असे कसे होईल, कारण कोणतेही नातं हे कधी तुटत नसते आणि मी तुम्हाला सांगणारच होतो, परंतु अगोदर जर मी तुम्हाला सांगितले असते तर तुम्ही मला सौमित्रला भेटण्याची परवानगी दिली नसती, म्हणून आल्यानंतर मी तुम्हाला सर्व व्यवस्थित सांगणार होतो। तेव्हा नाना आणखीनच चिडतात। नाना म्हणतात की काय गरज होती त्यांना भेटण्याची। तर ऋषिकेश म्हणतो की आम्हाला सौमित्रने या कारणासाठी भेटायला बोलवले होते की सौमित्र आणि अवंतिका हे एकमेकांशी लग्न करतात आणि आपल्याला त्यांनी लग्नाचे आमंत्रणसुद्धा पाठवले। तर नाना आणखीन चिडतात। नाना जबरदस्तीने म्हणतात की या घरामध्ये सौमित्राचं तर नाव कुणी घ्यायचे नाही, आपला आणि त्याचा संबंध तर सुटलेला आहे, पण सौमित्राच्या लग्नाला या घरातून सुद्धा कोणीही जायचे नाही। ते ऐकून जानकी आणि ऋषिकेशला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा जानकीला सुद्धा टेन्शन येते की नाना तर भयंकर चिडलेले आहे आणि नाना तर जेवणसुद्धा करायला तयार नाही, कारण आपण एक खूप मोठी चूक केली। त्यांना न सांगता आपण सौमित्र आणि अवंतिका यांना भेटायला तर गेलो, परंतु ऐश्वर्याने मात्र नानांचे कान भरवले हे जानकीच्या लक्षात येते। तेव्हा मात्र ऐश्वर्या आणि सारंग यांना जेव्हा सौमित्र आणि अवंतिका हॉटेलमध्ये भेटलेले असतात तर तेव्हा ऐश्वर्याने तेथे सौमित्र बरोबर जे काही वादवियोग घातलेले असतात त्याबद्दल सारंग हा जानकीला सर्व काही सविस्तर सांगून देतो। ऐश्वर्याला असे वाटत असते की आता सारंगने जर जानकीला याबद्दल काही सांगितले तर म्हणून ऐश्वर्या ही मुद्दाम सारंगच्या खूप पुढे प्रेमाचे नाटक करण्याचा प्रयत्न करते, परंतु शेवटी काय होते, शेवटी जानकीच्या ही सर्व कानावर येतेच आणि जानकीला समजते की आता ऐश्वर्या नक्की काहीतरी हे लग्न मोडण्याचा प्रयत्न करेल। आणि सारंगने सांगितलेले असते की ऐश्वर्याने सौमित्र आणि अवंतिका यांना धमकीसुद्धा दिलेली आहे की मी पाहते की तुमचं लग्न होतेच कसं काय। म्हणजे जानकीच्याही लक्षात आलेले असते की आता ऐश्वर्याला सौमित्राच्या लग्नाबद्दल तर समजले, म्हणजे त्यांचे लग्न होऊ नये म्हणून ऐश्वर्या नवीन काहीतरी प्लॅन नक्की करेल। म्हणून जानकी ही ऐश्वर्यापेक्षा खूप चाप्टर असते आणि ही हुशार जानकी ऐश्वर्याला त्या लग्नाबद्दल काही समजून देत नाही। तेव्हा मात्र ऐश्वर्या नेमकं लग्न कधी आहे हे शोधण्याचा प्रयत्न करते आणि सारंगने तर याबद्दल जानकीला सर्व काही सविस्तर सांगितलेले असते, म्हणून जानकी ही आणखीनच हुशार झालेली असते आणि ऐश्वर्याला लग्नाची तारीख नेमकं कोणत्या दिवशी आहे हे काही तिला समजून द्यायचे नसते। तेव्हा जानकीला माहिती असते की ऐश्वर्या मुद्दाम आमचे बोलणे चोरून ऐकणार आहे। जानकी आणि ऋषिकेश जेव्हा सुमित्राच्या रूममध्ये येतात आणि तिला लग्नाला म्हणजे सौमित्राच्या कसे न्यायचे आणि त्यासाठी कसे तयार करायचे, कारण सौमित्राला माहिती असते की नाना काही लग्नाला येणार नाही, परंतु आई नक्की माझ्या लग्नासाठी येईल आणि केवळ तिचे आशीर्वाद हे खूप महत्त्वाचे आहे। नाना तर येऊ शकत नाही आणि दादा वहिनी तर नक्की येणार, पण त्यांच्यासोबत आई नक्की येणार हे त्याला माहिती असते, म्हणून सौमित्राला सुद्धा आईची खूप काळजी लागलेली असते। आईने आपल्या लग्नासाठी आशीर्वाद द्यावेत म्हणून जानकी ही सुमित्राला तयार करते आणि सुमित्रा शेवटी लग्नासाठी तयार होते आणि तिला आपल्या सौमित्राला आणि अवंतिकेला आशीर्वाद द्यायचे असतात। म्हणून जानकी मुद्दाम ठरवते की ऐश्वर्याला लग्नाची तारीख कळून द्यायची नाही। तेव्हा सुमित्रा ही जानकीला विचारते की काय ग, पण लग्न आहे केव्हा, कधी जायचे। तेव्हा मात्र ऐश्वर्या चोरून हे सर्व बोलणे ऐकत असते। तेव्हा आपली जानकी तर खूपच हुशार असते आणि जानकी मुद्दाम म्हणते की लग्न तर अजून 2 दिवसांनी आहे। तेव्हा ऋषिकेश विचार करतो की जानकी अशी का बोलत असेल, लग्न तर उद्या आहे आणि सौमित्राने आपल्याला उद्या लग्न असल्याचे सांगितले, मग जानकी का असं बोलत असेल। तेव्हा
ऋषिकेश लगेच जानकीला विचारतो की जानकी, तू लग्न तर उद्या आहे आणि असे का बोलली? तेव्हा जानकी सर्व काही हे ऋषिकेशला सांगते, कारण ऐश्वर्याने सौमित्रा आणि अवंतिकाला धमकावलेले आहे की ती त्यांचे लग्न होऊन देणार नाही, म्हणून त्या लग्नामध्ये कोणताही व्यत्यय यायला नको आणि ऐश्वर्यापासून आपल्याला सावधच राहावे लागेल, कारण ऐश्वर्या ही सयाजीरावांची मुलगी आहे आणि सयाजीरावांना हाताला धरून ऐश्वर्या नक्की सौमित्रा आणि अवंतिकाचे लग्न होऊन देणार नाही, त्यामुळे तिने हा सर्व प्लॅन केलेला आहे ते सर्व ती ऋषिकेशला सांगते. तेव्हा ऋषिकेशसुद्धा तयार होतो आणि सौमित्र आणि अवंतिका हे ठरलेल्या ठिकाणी वधू आणि वराच्या वेशामध्ये तयार होतात. एका मंदिरात त्यांचे लग्न ठरलेले असते, सर्व तयारी झालेली असते. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश हे आपल्यासोबत सुमित्राला सुद्धा घेऊन आलेले असतात, परंतु नानांना याबद्दल काही माहिती नसते. तेव्हा नानांना माहिती नाही या संधीचा फायदा घेऊन ऐश्वर्या मुद्दाम हे सगळं म्हणजे तमाशा करण्याचे ठरवते. ऐश्वर्याला सुद्धा माहिती नसते. तेव्हा ऐश्वर्याच्या लक्षात येते की जानकी, ऋषिकेश आणि सुमित्रा हे नक्की आज लग्नासाठी गेले असणार आणि जानकीने आपल्या तोंडावर मुद्दाम सुमित्राला खोटं सांगितले की आज लग्न नाही म्हणून 2 दिवसावर लग्न आहे. तेव्हा ऐश्वर्याच्या सर्व काही लक्षात येते. तेव्हा ऐश्वर्याला हे समजते की आता केवळ नानाच आहे की नाना हे लग्न थांबवू शकतात, म्हणून ती नानांना हाताला धरते आणि लगेच जानकी, ऋषिकेश आणि सुमित्रा हे त्या लग्नासाठी गेलेले अशी नानांना ती कळवते. तेव्हा नानांना तर भयंकर राग येतो आणि ठरवलेले असते की आता काही झाले तरी या दोघांचे लग्न होऊन द्यायचे नाही, कारण तिला असे वाटत असते की सौमित्राने तिला फसवून त्या अवंतिकाशी लग्न केले, म्हणजे एका फालतू मुलीशी, असा तिचा गैरसमज असतो. तर इकडे मंदिरामध्ये सौमित्रा आणि अवंतिका यांचे लग्न अगदी मस्त पार पडते, कारण सुमित्रा लग्नासाठी आली म्हणून अवंतिका आणि सौमित्र खूपच खुश असतात आणि जानकी आणि ऋषिकेश यांचेसुद्धा आशीर्वाद त्यांना मिळालेले असतात, परंतु नाना काही आलेले नसतात आणि ऐनवेळी ऐश्वर्या मात्र नानांना हे सर्व सांगून देते आणि लगेच त्यांना घेऊन मंदिरामध्ये येते. तर जेव्हा अवंतिका आणि सौमित्र हे सुमित्राचे आशीर्वाद घेत असतात तेव्हा नाना म्हणतात की थांब सुमित्रा, आपला यांच्याशी काही संबंध नाही आणि तू या लग्नासाठी आलीच कशी? मी तुला बजावले होते या लग्नासाठी घरातील कोणीही येता कामा नाही, तरी सुद्धा तू माझा शब्द मोडला आणि मी तुला त्यावेळेस सांगितले होते की जर कुणी त्या लग्नासाठी गेले तर या घरातून त्याला कायमचे बाहेर जावे लागेल, म्हणून तू त्यांना आशीर्वाद देऊ नकोस, त्यांच्याने आपला कोणताही संबंध राहिलेला नाही. ते ऐकून सौमित्र आणि अवंतिका यांना खूप वाईट वाटते, परंतु ऋषिकेश हा नानांना सावरण्याचा प्रयत्न करतो. ऋषिकेश लगेच नानांना उत्तर देतो की नाना तुम्ही असे कसे बोलता, कारण आपलं आणि सौमित्र या सर्वांचे रक्ताचे नातं आहे आणि रक्ताचे नातं इतक्या सहजासहजी नाही तुटत, म्हणून सौमित्र आपल्याला कधीही तुटू शकत नाही, तुम्ही प्लीज सौमित्राला आशीर्वाद द्या. नाना मात्र आणखीनच भडकतात. तेव्हा नाना तिथून जायला निघलेले असतात आणि ऐश्वर्याला वाटत असते की आता नक्की नाना हे लग्न मोडतील, परंतु होते काही वेगळेच, कारण तिला वाटत असते आणि नाना काही ऐकतील ते सर्व केवळ तिचेच. आणि आता जानकी आणि ऋषिकेशने तर खूप मोठी चूक केलेली आहे, कारण सौमित्राच्या लग्नाला येऊन त्यांनी नानाचा शब्द मोडला. तेव्हा नाना आता जे ऐश्वर्या सांगतील असेच वागतील असे तिला वाटत असते. तिचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो. नाना हे भयंकर चिडून तेथून जायला निघतात आणि त्याच वेळेस ऋषिकेश आणि जानकी म्हणत असतात की थांबा, परंतु नाना काही ऐकायला तयार नसतात. सुमित्राचे सुद्धा नानांनी काहीही ऐकलेले नसते आणि सुमित्रा तू सुद्धा त्या घरामध्ये परत येऊ नकोस असे जाताने नानांनी सुमित्राला सुद्धा बजावलेले असते. तेव्हा मात्र जानकी ही नानांना म्हणते की नाना तुम्ही थांबा. नाना जानकीचे सुद्धा काही ऐकत नाही. तेव्हा जानकी पुढे येते आणि नानांना म्हणते की नाना तुम्ही तर मला लेक मानता, मग तुमच्या हे लेकीचं सुद्धा तुम्ही नाही ऐकणार का? तेव्हा नानांना काय उत्तर द्यावे ते समजत नाही आणि नाना हे मागे वळून पाहतात. तर नानांच्या डोळ्यामध्ये म्हणजे पाणी आलेले असते, कारण जानकी जे काही बोललेले असते, कारण आत्तापर्यंत जानकीचा कोणताही शब्द नानांनी बोललेला नसतो, कारण जानकी जे काही करते ते कायम योग्य असते असे नानांची ही जानकीवर पूर्णपणे खात्री असते. आणि ऐश्वर्याला वाटत असते की आता नाना नक्की तमाशा करतील आणि जानकी वहिनीचे तर काही ऐकणार तर नाहीच, पण नानांनी शेवटी जानकीचा शब्द ऐकलेला असतो आणि जानकीच्या शब्दाखातीर नाना सुद्धा त्यांना आशीर्वाद देण्यासाठी थांबलेले असतात. तेव्हा
सौमित्र आणि अवंतिकाला तर खूपच आनंद होतो, परंतु ऐश्वर्याचा मात्र खूप चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो, कारण तिने ठरवलेले असते एक आणि झाले काय असते वेगळे। शेवटी अवंतिका आणि सौमित्र यांचे लग्न थाटामाटात पार पडते आणि नाना आणि सुमित्रा, ऋषिकेश, जानकी या सर्वांचे आशीर्वाद शेवटी त्या दोघांना मिळतात। तेव्हा सौमित्र आणि अवंतिका खूपच खुश असतात। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।